जरी माळे निश्चित टुकटुक बघते हो, मारायची पाळी आली शेतकऱ्याची. भाजीपाला केला तो गेला फुकट. एवढी वर्ष झाली मला समजायला लागल्यात, पण अशी कधी परिस्थिती आली नव्हती. पाऊस टायमाला पडला का आम्ही पेरणार, एक चराडीची रोपं दिसणार, वाढत जाणार, खता टाकणार, तर सगळं काय करणार. 1 महिन्यामध्ये तयार लावायला सुरुवात. जून महिन्याचा 15वडा सरून देखील आज पावसाने दडी मारलेली आहे. या पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी राजा जो आहे तो हवालदिल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच पाऊस पडल्यानंतर शेतकरी राजाने आपल्या शेतांमध्ये बियाणं जे होतं ते पेरलं होतं, पण त्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे आता नक्की काय करायचं अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे तो या शेतकऱ्यांना पडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण पाहू शकता की शेतामध्ये पीक पेरल्यानंतर देखील आज ओसाड शेत जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय. तर हे पीक जे आहे ते पीक आपलं आता चांगल्या पद्धतीने राखून ठेवावं यासाठी नदीमधनं काही शेतकऱ्यांनी पाईप लावलेले आपल्याला दिसत आहेत आणि या पाईपातून त्यांनी पाणी जे आहे ते पीक वाचवण्यासाठी शेतामध्ये सोडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. पण हे पाणी सोडत असताना दुसरीकडे त्यांना मोठ्या पद्धतीने आर्थिक भार जो आहे तो सोसायला लागत आहे. काही शेतकरी पाणी सोडत आहेत, तर काही शेतकरी जे आहेत त्यांना आपले जे पीक आहे ते पीक टिकवण्यासाठी जो हा आर्थिक खर्च आहे तो परवडत नाही आहे. त्यामुळे त्यांनी पेरलेला जो शेतीमध्ये भात आहे तो दुसरीकडे आपल्याला करपलेला पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी पेरणी केली होती, एकीकडे पक्षी जे आहेत ते पक्षी त्यांनी पेरलेले भाताचे दाणे खाऊन टाकत आहेत. पाऊस पडलाच नाही तर नक्की शेतकरी पुढे काय करणार, हे मोठ्या संकटात सापडणार आणि या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकार पुढे काय करणार हे पाहणं महत्वाचं राहील. माझं वय 59. असं संकट आधी पाहिलं तुम्ही? नाही, वयाचे मी आज 59 वर्षापासून कधी असं आता ह्या वर्षी जे जसं घडलं तसं असं कधी वातावरण कधी बघितलं पण नाही. गरमी किंवा हे ते असं कधीच बघितलं नाही. आणि पाऊस उशिरा. गेल्या वर्षी पाऊस 6 मे मधून चालू झाला, तर तो लास्टपर्यंत 1 महिना एक्स्ट्रा सुद्धा उशिरा गेला. म्हणजे आमच्यावर भरपूर शेतकऱ्यावर संकट भरपूर होतं आमच्यावर. पाणी पडला एक वेळी, तेव्हा त्या वेळेला लगेच आम्ही पेरणी केली. पेरणी करून ती धरणं पाण्याचा ठेम नाही, रोपं आली अर्ध्यास न सुकून गेली. दहिवलीच्या मध्यवर्ती ठिकाणी 6 गावांच्या संगमावर असलेल्या इमारतीत व्यवसायासाठी जागा उपलब्ध. सुमारे 7,000 लोकवस्ती असलेल्या परिसराच्या केंद्रस्थानी असलेली ही जागा दहिवली, दहिवली कोंड, शिरवली, तारणा, वडवली, धाकशिली आणि कुमशेत या गावांसाठी सहज उपलब्ध आहे. मोरबा गोरेगाव मार्गालगत आणि मराठी माध्यम व उर्दू माध्यम शाळांच्या अगदी जवळ असल्याने या परिसरात दिवसभर नागरिकांची मोठी वर्दळ असते. म्हणूनच वाढत्या बाजारपेठेचा लाभ घेण्यासाठी ही जागा व्यवसायासाठी सुवर्ण संधी ठरू शकते. मिनी सुपरमार्केट, बँक, नर्सिंग होम, इतर व्यावसायिक उपक्रमांसाठी अत्यंत योग्य. स्थळ लक्षात घ्या. दहिवली, मोरबा गोरेगाव रोड, तालुका माणगाव, जिल्हा रायगड. संपर्क इब्राहिम बंदरकर. फोन नंबर 78878 786 1561.